मित्रांनो, मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे ती फक्त एक बातमी नाही, ते फक्त राजकारण नाही, ती फक्त एका नेत्याची कहाणी नाही, ही गोष्ट आहे एका बापाची आणि त्याच्या लेकीची। मित्रांनो, ही गोष्ट ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल, डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच विचार येईल, आपल्या आयुष्यातही अशी लेक असावी। मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो आईचं प्रेम मोठं असतं, आईसारखं कुणीच नसतं, पण एक सत्य असंही आहे की लेकीचा जीव हा बापावर जरा जास्तच असतो। ती बोलत नाही, ती दाखवत नाही, पण वेळ आली ना तर ती जगाशी लढते। आणि आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती याच गोष्टीचं जिवंत उदाहरण आहे। पुरंदर हवेलीचे एक नेते, शिवसेनेचं नेतृत्व, आमदार, एक राजकारणी, पण त्याही आधी एक बाप, विजय शिवतारे। मित्रांनो, हे नाव तुम्ही ऐकलंच असेल। राजकारणात चढ उतार आले, जिंकले हरले, सत्ता आली गेली, पण आयुष्याची खरी परीक्षा राजकारणात आली नाही मित्रांनो, ती आली रुग्णालयाच्या बेडवर। काही दिवसांपूर्वी शिवतारे यांची प्रकृती अचानक खालावू लागली, शरीर साथ देत नव्हतं। डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट आला किडनी फेल। मित्रांनो, हा शब्द ऐकला की सगळीकडे शांतता पसरते, कुटुंब थरथरतं, आशा कमी होतात आणि पुढे फक्त एकच पर्याय उरतो, डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट। विजय शिवतारे डायलिसिसवर गेले। आठवड्यातून अनेक वेळा शरीर थकत होतं, मन खचत होतं आणि प्रत्येक दिवस एक लढाई बनत होती। पण मित्रांनो, प्रत्येक अंधारात एक प्रकाश असतो आणि विजय शिवतारे यांच्या आयुष्यात तो प्रकाश होता त्यांची लेक, अर्थात डॉक्टर ममता विजय शिवतारे लांडे। मित्रांनो, ही फक्त मुलगी नाही, ती डॉक्टर आहे, समजूतदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती बापाची खरी साथ आहे। जेव्हा ममता शिवतारे यांना कळलं की वडिलांची किडनी फेल झाली आहे तेव्हा त्या शांत बसल्या नाहीत, त्यांनी परिस्थिती समजावून घेतली, डॉक्टरांशी बोलल्या, रिपोर्ट्स पाहिले आणि मग एक मोठा निर्णय घेतला, मी माझी किडनी देणार। मित्रांनो, हा निर्णय बोलायला सोपा आहे पण घ्यायला सोपा नाही। स्वतःचं शरीर, स्वतःचं आयुष्य, स्वतःला धोका आणि त्यावर मात करून ती म्हणाली, बाबांसाठी काही। हा फक्त निर्णय नव्हता, ही होती त्यागाची पराकाष्ठा। मित्रांनो, किडनी दान करणं म्हणजे फक्त ऑपरेशन नाही, त्यामागे असतात अनेक टेस्ट, रिस्क, मानसिक तयारी आणि सगळ्यात मोठं म्हणजे धैर्य। सगळ्या तपासण्या झाल्या, डॉक्टरांनी हिरवा कंदील दिला आणि मग मुंबईत एक मोठं ऑपरेशन ठरलं। रुग्णालयात वातावरण ताणाचं, सगळे नातेवाईक सोबत होते, डॉक्टर आत, घड्याळाचे काटे चालू आणि प्रत्येक सेकंद जणू वर्षासारखा वाटत होता। ऑपरेशन सुरू झालं, तास गेले, ताण वाढत गेला आणि मग डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, ऑपरेशन यशस्वी झालं। मित्रांनो, तो क्षण तो फक्त आनंद नव्हता, तो होता नवीन जन्म। एक बाप वाचला कारण त्याची लेक उभी राहिली। आज दोघांची प्रकृती स्थिर आहे। पण मित्रांनो, ही गोष्ट इथं संपत नाही, कारण ही पहिली वेळ नव्हती। काही वर्षांपूर्वी शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यावेळी त्यांची हीच लेक रुग्णालयात धावत गेली होती, दिवस रात्र तिथं राहिली आणि वडिलांची काळजी घेतली। म्हणजे काय मित्रांनो, ही फक्त आजची गोष्ट नाही, हे नातं आहे जिथं प्रत्येक वेळेला लेक पुढे येते आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात या बाप लेकीची चर्चा आहे। पण मित्रांनो, ही फक्त भावनिक गोष्ट नाही, ही एक शिकवण आहे। आजच्या काळात लोक नात्यांपासून दूर जात आहेत, स्वार्थ वाढतोय, पण इथं एक लेक स्वतःचा अवयव देऊन बापाला वाचवते, आहे खरा परिवार। आणि म्हणून आज प्रत्येक बापाच्या मनात एकच विचार येतो, देवा मला अशी लेक दे। मित्रांनो, राजकारणात पद येतात जातात, सत्ता येते, पद जातात, सत्ता बदलते, पण नाती मात्र कायम राहतात। आणि शेवटी मला इतकंच म्हणायचं आहे, जर तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी कोणी उभं राहत असेल तर त्याची किंमत ओळखा, कारण प्रत्येकाला अशी लेक मिळत नाही। मित्रांनो, मी स्वतः पुरंदर हवेलीचा मतदार आहे, या तालुक्याचा मतदार आहे। विजय शिवतारे माझ्या तालुक्याचे आमदार आहेत। ममताताई शिवतारे या आपले वडील विजय शिवतारे यांचा राजकीय वारसा पुढे नेतील नाही नेतील मला माहीत नाही, मतमतांतर आमच्या सगळ्यांचे असतील, पण मी एका लेकीचा बाप आहे आणि म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं ममता शिवतारेंसारखी लेक प्रत्येक बापाच्या आयुष्यात असावी, एवढं मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती। धन्यवाद।